तुम्हाला भगतसिंग कोश्यारी आठवत असतील. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल जे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले. त्यांनी आता संघ आणि राज ठाकरेंच्या नव्या वादामध्ये उडी घेतली आहे. भगतसिंग कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलंय. त्यामुळे कोश्यारी पुन्हा महाराष्ट्राच्या हेडलाईनमध्ये आले. वो ज्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए, वो ज्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलं. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. ठाकरेंच्या टीकेला कोश्यारींचं उत्तर. महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के इसमें कर्मभूमि में हो, तो इससे डरने की कोई आवश्यकता नहीं. भागवतांवरून कोश्यारी ठाकरे सामना. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. या वादाला कारणीभूत ठरलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं व्याख्यान आणि त्यावर राज ठाकरेंनी केलेली बोचरी टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं शनिवार रविवार असे 2 दिवस मुंबईत नवे क्षितिज हा व्याख्यानपर कार्यक्रम पार पडला. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांसोबतच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. सलमान खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, रणबीर कपूर, करण जोहर या सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावर राज ठाकरेंनी खोचक टीका केली. मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाही. त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या. राज ठाकरेंच्या या टीकेवर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी हे प्रत्युत्तर दिले. वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रभू रामाशी तुलना केली. मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है. जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर हैं. महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो इससे डरने की कोई आवश्यकता नहीं. डरना हो तो गलत काम से करो. खरं तर माजी राज्यपाल कोश्यारी आणि वाद हे नातं काही नवीन नाहीये. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना कोश्यारींनी अनेक वाद ओढवून घेतले. नोव्हेंबर 2019 मध्ये कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी अत्यंत घाईत पार पाडला. त्यामुळे त्यांच्यावर घटनात्मक पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला. 2020-21चा 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा वाद कोश्यारींच्याच काळात झाला. मविया सरकारनं शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या फाईलवर त्यांनी प्रदीर्घ काळ स्वाक्षरी केली नव्हती. ज्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात मोठा संघर्ष झाला. मार्च 2022 मध्ये संभाजीनगरमध्ये बोलताना कोश्यारींनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं विधान केलं. कोश्यारींच्या या विधानावरून चांगलाच वाद पेटला. उदयनराजे भोसलेंनी याचा निषेध करत थेट राष्ट्रपतींना कोश्यारींची तक्रार केली. मार्च 2022 मध्ये कोश्यारींनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या बालविवाहाबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं. जुलै 2022 मध्ये एका कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्यातून गुजराती राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य कोश्यारींनी केलं. या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाल्याची टीका सर्व पक्षांकडून झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना त्यांना जुन्या काळातील आदर्श असं संबोधलं. त्यावरून महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट पसरली. कोश्यारींच्या या वक्तव्यावरून त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. राज्यपाल परवा दिवशी त्या भाषणामध्ये कोणीतरी मला दाखवलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. इतने छोटे छोटे थे, कैसे शादी हो गई मेरे का पता नहीं. अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं.
3 वर्षांपूर्वी 12 फेब्रुवारी 2023 रोजी भगतसिंग कोश्यारींनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले. एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कलाकारांच्या उपस्थितीवरून सुरू झालेला हा वाद आता मोदींची भीती विरुद्ध राजकीय जवळीक अशा वळणावर येऊन ठेपलाय. कोश्यारींच्या या सल्ल्यावर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.